नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. गहू काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या काड्या आणि अवशेष यांचं काय करायचं. आजही बरेच शेतकरी गहू काढल्यानंतर काड्या जाळतात. त्यांना वाटतं की शेत साफ होईल आणि पुढच्या पिकासाठी तयारी सोपी होईल. पण खरं सांगायचं झालं तर हीच एक मोठी चूक आहे, जी आपल्या जमिनीचं नुकसान करते. काड्या जाळल्यामुळे काय होतं? जमिनीतील सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट होतात. मातीची सुपीकता कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात उत्पादन घटतं. तुम्ही लक्ष दिलं असेल, ज्या शेतात वारंवार काड्या जाळल्या जातात त्या शेताची माती हळूहळू कमजोर होते. पिकांची वाढ नीट होत नाही आणि मग शेतकरी जास्त खत टाकतो, जास्त खर्च करतो, पण तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मग यावर उपाय काय? उपाय खूप सोपा आहे आणि तो म्हणजे काड्या जाळण्याऐवजी त्यापासून सेंद्रिय खत तयार करणं. हो, अगदी बरोबर ऐकलत. ज्या काड्या तुम्ही जाळता त्याच काड्या तुमच्यासाठी सोन्यासारखं खत बनू शकतात. यासाठी वापरला जातो एक जबरदस्त उपाय, वेस्ट डिकॉम्पोजर. वेस्ट डिकॉम्पोजर म्हणजे काय? हा एक प्रकारचा सूक्ष्मजीवांचा द्रावण आहे, जो शेतीतील कचरा, काड्या, अवशेष यांना पटकन कुजवतो आणि त्याचं खतात रूपांतर करतो. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं वापरायचं? चला, अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला लागेल एक 200 लिटर पाण्याचा ड्रम. त्या पाण्यात तुम्ही वेस्ट डिकॉम्पोजरची एक बाटली टाकायची. त्यात सुमारे 2 किलो गूळ मिसळायचा. गूळ का टाकायचा? कारण गुळामुळे सूक्ष्मजीवांची वाढ जलद होते आणि प्रक्रिया वेगानं सुरू होते. हे सगळं मिश्रण तुम्ही नीट ढवळून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 दिवस सावलीत ठेवा. दररोज एकदा ते हलवायला विसरू नका. 5 ते 7 दिवसानंतर तुमचं द्रावण तयार होईल. आता पुढचं काम म्हणजे हे द्रावण शेतात फवारणं. गहू काढल्यानंतर ज्या काड्या शेतात राहिल्या आहेत त्या काड्यांवर हे द्रावण फवारायचं. जर शक्य असेल तर हलकी पाण्याची ओल ठेवली तर अजून चांगला परिणाम दिसतो. फवारणीनंतर काय होतं? हे सूक्ष्मजीव काड्यांवर काम करायला सुरू करतात आणि हळूहळू त्या काड्या कुजायला लागतात. साधारण 40 ते 45 दिवसांमध्ये तुम्हाला स्पष्ट फरक दिसेल. काड्या पूर्णपणे मातीमध्ये मिसळल्या जातील आणि तयार होईल नैसर्गिक सेंद्रिय खत. आता विचार करा, ज्या काड्या तुम्ही जाळत होता त्याच काड्या आता तुमच्या जमिनीची ताकद वाढवत आहेत. याचे फायदे काय आहेत? सर्वात पहिला फायदा म्हणजे खतावरचा खर्च कमी होतो. तुम्हाला बाहेरून महागडं खत आणण्याची गरज कमी पडते. दुसरा फायदा म्हणजे जमिनीची सुपीकता वाढते. माती मऊ आणि जिवंत राहते. तिसरा फायदा म्हणजे उत्पादन वाढतं, कारण मातीमध्ये नैसर्गिक पोषक तत्व वाढतात. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्यावरण सुरक्षित राहतं. धूर, प्रदूषण आणि जमिनीचं नुकसान टळतं. आजच्या काळात हुशार शेतकरी तोच आहे जो खर्च कमी करून उत्पादन वाढवतो. आणि ही पद्धत तुम्हाला तेच करून देते. एक छोटी सवय बदलली की मोठा फायदा मिळू शकतो. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, यापुढे कधीही काड्या जाळू नका. त्याऐवजी त्याचं खत तयार करा आणि तुमच्या जमिनीला मजबूत करा. जर तुम्ही ही पद्धत वापरली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कळवा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, शेती स्मार्ट करा आणि नफा वाढवा. धन्यवाद.